नमस्कार, आपण पाहतात आपली न्यूज। पालघर जिल्ह्यात राज्य अन्न आयोगाच्या माध्यमातून आदिवासी गरजू आणि वंचित नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे आणि सदस्य रणजित निंबाळकर यांचा 3 दिवसीय पालघर दौरा सध्या सुरू आहे। या दौऱ्यात अन्न सुरक्षा योजना, कुपोषण निर्मूलन आणि अत्यंत योजनांचा प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी आणि गरजू नागरिकांना अत्यंत योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी भीकमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत रस्त्यावर गजरे विकणारे, भाजीपाला विक्रेते, फळं विक्रेते आणि उपेक्षित घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यावर देखील भर देण्यात आला। दरम्यान राज्य अन्न आयोगाच्या पथकाने शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार केंद्रे, अंगणवाडी सेवा आणि स्वस्त धान्य दुकानांची पाहणी केली। तसेच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण तब्बल 52 पात्र कुटुंबांना अत्यंत शिधापत्रकीचे वितरण करण्यात आले। यावेळी आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी लाभार्थ्यांच्या समस्या देखील ऐकून घेतल्या आणि पुरवठा विभागाला आवश्यक निर्देश दिले। राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले। अधिक